केस गळणे, पांढरे होणे, केसात कोंडा होणे, निस्तेज ड्राय केस, केसांना फाटे फुटणं, अशा अनेक समस्या आजकाल आपल्याला कॉमनली दिसत आहे. तर जर तुम्हाला अशा समस्या अनुभवत असतील तर तुम्ही लगेच हे उपचार चालू करा. सर्वप्रथम तर तुमच्या आहारामध्ये बदल करा. तुम्ही जे फास्ट फूड, जंक फूड खाताय ते बंद करून सकस आणि भारतीय न्यूट्रिशनल आहार चालू करायचा आहे. त्यानंतर केस विंचरताना छोट्या दाताचा कंगा बंद करून मोठ्या दाताचा कंगाचा वापर करणे. तसंच केसांवरती कोणत्याही प्रकारची जी मसाज आपण करतो केस गळायला लागल्यावरती ती ताबडतोब बंद करायची. कारण ऑलरेडी जे केस असतात ते खूप नाजूक आणि डेलिकेट झालेले असतात आणि आपण जर त्यावरती मसाज केली तर केस आणखीन गळायला चालू होतात. त्यामुळं ऑइलिंग आणि मसाज करणं बंद करणं. तसंच केस धुतल्यानंतर ते पूर्णतः ड्राय करणं. आपण काय करतो की टॉवेलमध्ये गुंडाळून ते खूप वेळानंतर कोरडे करतो आणि मग त्यामुळं पाण्यात बराचसा ओलावा राहिल्यामुळं केसांमध्ये डॅन्ड्रफ होण्याची शक्यता असते. तर हे करणं टाळायचं आहे. तसंच आपल्याला हे बरेचसे उपचार करूनही केस गळणं थांबत नसेल तर आपण ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतो. कारण केस गळण्याचे बरेचसे कारणं असतात. जसं विटॅमिन न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असू शकतं, थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तर त्यामध्येही केस गळतात. तसंच हार्मोनल इम्बॅलन्स, जे वयात येणारी मुलं मुली असतात त्यांना हार्मोनल इम्बॅलन्स होऊन केस गळणं सुरू होतं. जसं मुलांमध्ये मेल पॅटर्न बालनेस आपल्याला अनुभवायला दिसतो. तर ह्या गोष्टीही आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कळत नाही. आणि मुलींमध्ये PCOD असू शकतो, PCODमुळेही केस गळतात. ह्या सर्व समस्या आजकाल आपल्याला कॉमन दिसतात. पण जर आपण डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळेवरती घेतला तर आपण हे लवकरात लवकर कंट्रोल करू शकतो. होमिओपॅथीमध्ये ह्या सर्व प्रॉब्लेमसाठी खूप चांगल्या आणि एक स्पेशल मेडिसिन्स आहे जेणेकरून हे प्रॉब्लेम लवकरात लवकर कंट्रोलमध्ये येऊन आपण पूर्ववत कंडिशनवरती येऊ शकतो. तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन मेडिसिन चालू करणे. आपण हे न करता काय करतो की वेगवेगळे ॲडव्हर्टाइजमेंट बघतो आणि कोणते तरी तेल, हे तेल लावा, ते तेल लावा, अशा बऱ्याचशा गोष्टी करतो. तर हे अतिशय चुकीचं आहे. कारण ज्यावेळेस तुमचं इंटरनल इम्बॅलन्स बिघडलेला असतो तर तुम्ही कोणतंही तेल लावलं तरीही ही समस्या सुटणारी नसती. तुम्हाला त्यासाठी योग्य मेडिसिनचीच आवश्यकता असते. तर सर्वांनी ह्या गोष्टीचा विचार करणे. थँक्यू.